नीट पेपर फुटी प्रकरणी निपक्षपातीपणे तपास करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा. प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र धुळे शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली नीट यूजी 2026 परीक्षा पेपर फुटी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहारांमुळे देशभरात 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरविणाऱ्या या पेपर फुटीचा तसेच पेपर फुटीमध्ये सामील असणाऱ्या सर्व व्यक्तींचा महाराष्ट्र प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. क्लास संचालक दोष आढळल्यास त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी. संघटना कोणत्याही दोषी क्लास संचालकांच्या पाठीशी नाही. पीटीए ही संघटना गेली 26 वर्षे नियमित सर्वसामान्य प्रामाणिक क्लास संचालकांच्या हितासाठी कार्यरत राहिलेली आहे. रात्र मेहनत करून अभ्यास करणाऱ्या लाखो गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य यामुळे टांगलेलं आहे. पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्या रॅकेटवर, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि या प्रकरणात सहभागी असणाऱ्या खाजगी क्लासेस चालकांवर देखील कठोर कारवाई व्हावी. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात सर्व दोषी आरोपींना अटक करून कठोरात कठोर कारवाई करून शिक्षा करण्याची मागणी या ठिकाणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र धुळे शाखेच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय कदम, चिंदू लोहार, शशिकांत देवरे, विजय जाधव, रवींद्र चौधरी, चंद्रकांत सिंपी, चंद्रशेखर पवार, संतोष भाविस्कर, अभिजित सनेर, गिरीश साळुंके, नरेंद्र महाले, दीपक सोनवणे, डॉक्टर विलास बडगुजर, कपिल बोरसे, प्राध्यापक रोशन जाधव, प्रशांत पाटील आदी सर्वच प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, खाजगी कोचिंग क्लासेस संचालक, संघटना प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. परीक्षेच्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. नीट परीक्षेच्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. नीट परीक्षार्थी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. नीट परीक्षार्थी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. संजय कदम, अध्यक्ष धुळे पीटीए. आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कचेरीत दाखल झालेलो आहेत. आमच्या संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यासाठी नीट पेपर फुटीच्या संदर्भात निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. दुसरं, जे 22 लाखांहून जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते त्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. NTA सारख्या भ्रष्ट एजन्सीला बरखास्त करून एक चांगली न्यायिक व्यवस्था असलेली आणि उत्तरदायी अशी एक एजन्सी त्यासाठी नेमण्यात आली पाहिजे अशी आमची मागणी आहे.